म्हणजे जर त्या पद्धतीने बेशक तर तो पोलिसांच्या ताब्यात असेल, पण तर तो हो ताब्यातच की तो, पण तर तो अशा पद्धती इतके दिवस तर तो जगतोय एक असं होणार नाही. नसरापूरसारखेच आपण इथे ते पण खास त्याच्यावरतीच आपण त्यांना शिक्षेसाठी आपण विनवणी केलेली आहे आणि तसे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर पोलीस प्रशासन जे आहे ते त्याच्यावरती कारवाई करणार आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री काळजी केली बरोबर आहे. तेच तसंच आपण सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. तेच तुम्हाला मी सांगते. आणि ज्या काही गोष्टी आता म्हणजे ही जी घटना आहे ती खरोखरच म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजाला काही फसवारी आहे. अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे खरं सांगायचं तर. आणि मी पहिल्याच दिवशी जशी घटना कळली तशी लगेच मी पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यायला सांगितलं आणि तसं त्यांची कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ताबडतोब जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. अत्यंत म्हणजे जो काही घटना घडली त्याचं आम्हालाही अति दुःख आहे. कुठंच असं घडलं नाही पाहिजे. नुसता लेकराचा तर जीव जाणं अत्यंत वेदनादायक आहे आमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. आता या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत घरकुलाची मागणी आहे तर आम्ही शबरी घरकुल योजनेमधून त्यांना त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. ऑलरेडी त्यांचा आदेश आलेला आहे. परत ह्यांच्या खात्यामध्ये मनोधैर्य बालविकास आणि महिला बालविकासच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर आज 10 लाख रुपये जमा होणार आहेत. आमच्या पक्षाने सुद्धा काही जाहीर केलेले आहेत. त्याची मदत होणार आहे. तिच्या भावंडांना आम्ही शिकवायची पण जबाबदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती शिक्षा झाली पाहिजे. आपल्याला 10 लाख रुपये 5 लाख रुपये पक्षाला दिलेले आहेत आणि वहिनी अत्यंत सर्व अधिकाऱ्यांना माझं तेच म्हणणं आहे. कारण 10 लाख रुपये दिले त्यांचं तर म्हणजे नाही का त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पण परिस्थिती काय माहिती आहे का 2 मिनिटं का जेणेकरून भाऊंच्या म्हणण्यानुसार त्या जर बिबट्याने जर हे केलं तर 25 लाखापर्यंतचा शासन देतं. तर मग आज तर त्याच्यापेक्षा पण भयानक नराधम आहे. तुमची सूचना आहे ना मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवते आणि का जो योग्य असेल तो आम्ही हो. कारण या ठिकाणी बिबटेपेक्षा पण खूप म्हणजे नाही का विचित्र आणि खूप गंभीर म्हणजे अशी नाही का ही घटना आहे. तुम्हाला सांगितले की अतिशय गंभीर आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांमधून प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी आम्ही सजगतेने बघतो आणि कशा योजना म्हणजे अशा घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. तशा सूचना सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही गेले तर ते म्हणजे आम्हाला हे नाही होत तुम्हालाच नाही कोणालाच हे म्हणजे मान्य होण्यासारखी गोष्ट नाही. सगळ्यांनाच अतिशय वाईट वाटलेलं आहे. असं कुणावरही घडलं नाही पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनीच सांगते. मी तुम्हाला सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि आमच्या परीनं सरकारच्या परीनं ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी करता येण्यासारख्या आम्ही करत आहोत. त्यामुळे आपण काळजी नसावी एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना आज विश्वास देते. काही असलं तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही मला काही असेल तर लगेच सांगू शकता. आणि प्रशासन सुरुवातीपासून आपण पाहत आहे म्हणजे जे काही सांगायची गरज नाही त्या बोलण्यात त्या सगळं बरोबर बोललेले आहेत आणि आपण ते अनुभवलेलं आहे. तर एस पीचा फोन झाला तर सांगितलं की पालकमंत्र्यांनी आदेश दिले आणि मी स्वतः निघालेले स्वतः झाले त्या दिवशी मी स्वतः आपण समजलं की आभारी फास्ट ट्रॅकवर होईल त्या बोलल्याप्रमाणे फाशी होईल हे पण आम्हाला माहिती आहे. लवकर टाकते पण नरसापूरच्या आधी होईल म्हणजे ही सगळी कारवाई आधी फाशी लवकर तुम्ही जे म्हटले ना प्रोसिजरचा जो कालावधी तो आता कसं आहे की आता घटनेप्रमाणे तो कालावधी जो आहे आय एम बॉट 15 दिवसात चार्जशीट त्याच्यानंतर पुढे